जय श्री माता जी। ऑनलाइन उपस्थित सभी साधकों का हम स्वागत करते हैं। सर्वप्रथम सामूहिकता में कुंडलिनी चढ़ाकर बंधन लेंगे। तीन महामंत्र और श्री गणेश मंत्र का उच्चारण करेंगे। त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती
लक्ष्य केंद्रित करेंगे हमारे सहस्त्रार पर। श्री माता जी, कृपावंत होकर हमें निर्विचार अवस्था प्रदान कीजिए। इसी अवस्था में हम परम पूज्य श्री माता जी की अमृतवाणी को ग्रहण करेंगे। सर्व सहयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार। साठी उलटल्यानंतर वाढदिवस असतो तो एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा आमची सुद्धा प्रगती त्या मानाने फार गतिमय झाली पाहिजे। आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला। फार उत्साह होता, फार प्रेम,
फार आनंद वाटला मला. सहयोगांना ह्या संसारात राहून सगळं कार्य करायचं असतं. मुलं बाळं, घरद्वार, आई वडील सगळ्यांना सांभाळून सहयोग करायचा असतो. मी तसंच करते. मी सुद्धा माझ्या घरातल्या सर्व लोकांना सांभाळून, सर्व भाऊ बहिणींना सांभाळून, सर्व नातलगांना सांभाळून, माझ्या यजमानांना सांभाळून, सगळ्यांना सांभाळूनच मी माझा संसार चालवून जगाचा संसार चालवते. कोणालाही सोडायचं नसतं. तेव्हा हे काम कठीण आहे. कारण काहीतरी मुलीला झालं, काही मुलाला झालं, कुठे काही बिघडलं, नवरा वाईट असला, काही असलं की बायका घाबरतात. पुरुषांच्या नोकरीत काही खराबी झाली, त्यांच्या पगारात कमी झाल्या, पैशाचा त्रास झाला, असं झालं तसं झालं, त्यांनी पुरुष घाबरतात. तरतरेचे असे प्रसंग येतात ज्यांनी मनावरती दडपण येऊ शकते. पण अशा परिस्थितीतच सहयोग बसवला पाहिजे. कारण तुम्ही जर पाण्यापासून दूर असला आणि तुम्हाला तहान लागलेली असली तर त्याच्यात काही विशेष नाही आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तहान मारतो, त्याला काही विशेष नाही. पण सगळीकडे पाणी असूनसुद्धा तुम्ही त्यातनं अलिप्त राहू शकता, तेव्हाच तुम्ही खरे सहयोगी आहात. तेव्हा पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टी फार लोक मला येऊन सांगत असत. माझ्या आईचं असं आहे, माझ्या बापाचं तसं आहे, माझ्या नवऱ्याचं असं आहे, अमक्याचं तसं आहे. हळूहळू करत करत सगळं सुटत चालतं. सुटता सुटता मनुष्य अशा स्थितीला आला आता सहयोगात की त्याला स्वतःचा प्रपंच जो आहे तो एक नाटकासारखा वाटू लागलेला आहे आणि बाकी जगाचा जो प्रपंच आहे तिथे काहीतरी करून दाखवलं पाहिजे ही भावना जागृत झालेली आहे, असं मला काल लक्षात आलं आणि मला फार आनंद झाला. विशेष करून ही मुंबानगरी म्हणजे इथे म्हणूनच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिघींनी मिळून इथे पृथ्वीतनं जन्म घेतला. त्याला कारण हेच आहे की या मुंबानगरी जोपर्यंत असा काहीतरी जबरदस्त फोर्स येणार नाही तोपर्यंत सहयोग इथे बसणार. तेव्हा या मुंबानगरीमध्ये अनेक तऱ्हेचे प्रकार आहेत. ते इतके अनेक आहेत की त्यांचं वर्णन करता येत नाही. भूत प्रकार आहेत, बाधा प्रकार आहेत, पैशाचे प्रकार आहेत, लाचलुचपती आहेत, सर्व तऱ्हेची घाण या मुंबई शहरात. सगळ्या नद्या जशा समुद्रात वाहून जातात तशी सगळी घाण या समुद्रात येऊन बसते. सगळ्या तऱ्हेचे चोर, सगळ्या तऱ्हेचे लंपट लोक, सगळ्या तऱ्हेचे ठगवणारे सगळे इथे येऊन बसले. तेव्हा ह्या चिखलामध्ये जी कमळं मी काल म्हटली ती आपल्याला फुलवायची, ती जर आपल्याला फुलवता आली तर संबंध देशामध्ये त्याचा लाभ होणार आहे. दिल्लीमध्ये सुद्धा फार जोरात कार्य सुरू आहे. तसंच या मुंबई शहरातसुद्धा तुम्ही फार मोठं कार्य केलेलं आहे आणि ते कार्य म्हणजे ह्या अशा अपुण्य नगरीमध्ये, अशा अधर्मी नगरीमध्ये, अशा सर्व घाणीत तुम्ही स्वतःच्या कमळाला वर उचलून हे फार मोठं आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला तुमचं किती अभिनंदन करावं ते मला कळलं. गर्वाने मी नुसते झुकून जाते की केवढं हे मोठं माझ्यासाठी झालेलं आहे. माझ्या मुलांनी किती मोठं कार्य केलं. त्या समाजात राहून, ह्या समाजाशी निगडीत राहून, त्याच्यात समावून त्यांनी कसं हे सुंदर कार्य केलं आहे त्याच्याबद्दल मला फार तुम्हा सगळ्यांचा आदर आहे. आता हळूहळू आणखी प्रगतीला लागलं नाही पाहिजे, पण जोरात प्रगतीला लागलं. सहयोग पसरल्याशिवाय तुम्ही पसरू शकत नाही. सहयोग पसरला पाहिजे आणि तुम्ही उठलं पाहिजे, तेव्हाच हे होणार आहे. जोपर्यंत तुम्ही उठणार नाही तोपर्यंत सहयोग पसरणार नाही. जसं दिव्याची ज्योत वाढते तसाच त्याचा प्रकाश वाढतो. तेव्हा हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. जितकी तुमची ज्योत वाढेल तितकाच त्याचा प्रकाश वाढणार. तरतरीचे लोक आहेत, मला सगळं कबूल आहे, पण त्यातच आपण सहयोग बसवला ना आणि त्यातच आपण इतके लोक उभे केले आहेत ना आणि आपण सिद्ध करून दिलं ना की परमेश्वर आहे, परमेश्वराची शक्ती आहे आणि त्या शक्तीत आपण कार्य करू शकतो. हे आपण सिद्ध केल्यावर आता त्याबद्दल शंका न ठेवताना अगदी खुल्या दिलाने चढाई केली आणि खूप जोरात काम सुरू केलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी राहतात जर शक्य असलं तर तिथे एक एक पाटी लावायची बाहेर, एक एक केंद्र प्रत्येक घरात सुरू करायचं. काय होतं बघूया. अशा रीतीने जिथे जिथे जमेल, जितकं जमेल तितकं केलंच पाहिजे. जमण्यापेक्षा थोडं जास्त केलं आणि ती हिंमत तुम्ही धरावी आणि होण्यासारखं आहे
आणि मला आशा आहे की पुढच्या वेळेला मी मुंबईला येईल तेव्हा पुष्कळ सहयोगी असतील. असे तर पुष्कळ येतातच सहयोग. काल किती लोक आले ते तुम्हाला माहिती आहे, हजारो लोक होते. पण त्या हजारो लोकांमध्ये सहयोगी पक्के पोचलेले जाणलेले किती. अजूनही सहयोगी लोक आपल्या घरच्या वातावरणात आपल्या घरच्या गोष्टींकडे फार जास्त लक्ष देतात आणि मी क्षणात ते प्रश्न सोडवते तुम्हाला माहिती आहेत. आणि सहयोगात ते अगदी क्षणात सोडवले जातात. पण तुम्ही या लहान लहान गोष्टीसाठी बसून उगीच आपलं डोकं फोड करता आणि स्वतःचा नाश करून घेता. दुसरी गोष्ट आहे, आपापसामध्ये वैमनस्य जे पूर्वी होतं किंवा पूर्वी काळापासून चालत आलेले ते सोडून आता आपण सगळे सहयोगी झालो. आपल्यातले सगळे जे काही आहेत वैमनस्याचे जेवढे काही पॉईंट्स आहेत ते गेले पाहिजे. जेवढं काही आपलं चुकलेलं आहे ते सगळं काही गेलं पाहिजे. आपल्यामध्ये जे काही आपापसामध्ये मनामध्ये वाईट आलेलं आहे ते सगळं गेलं पाहिजे. कारण आता आपण स्वच्छ झालो, आता आपण आरशासारखे झालो, तेव्हा आता आपल्यामध्ये काही घाण राहू शकत नाही. या जरा बंद करा माझा आवाज. ह्याच्या एका गोष्टीला असं लक्षात ठेवलं पाहिजे की आपली आई किती क्षमा करते, किती तिला ह्या बाबतीमध्ये सहन करावं लागतं, किती गोष्टी सहन करते, कसं सगळ्यांना सांभाळून घेते, कसं सगळ्यांना वागवून घेते. आपल्यासमोर आईचा आदर्श आहे. ती जर एवढं करू शकते तर आम्ही का करू शकत नाही? आम्ही आपल्यामध्ये का भावना आणू शकत नाही की झालं गेलं विसरून जा. कोणी कसे असले तरी त्यांना डोक्यावर उचलून घ्यायचं, त्यांना मोठं करायचं, त्यांना बदलून टाकायचं. तुमच्यात ही किमया असल्यावरती तुम्ही मागे काय झालं, कुणी काय केलं वगैरे हा विचार करू. आता पुष्कळ लोकांचं असं असतं की सहयोगात नवीनही आलेले आहेत, त्यांच्यासमोर तुमचा पहिला आदर्श हा दिसणार आहे की तुम्ही किती प्रमाणे लोकांशी वागा. आता इथे कदाचित आपली जागा होईल असं मला वाटतं आणि नंतर आश्रम होईल. पण त्या आश्रमात 4 माणसं ठेवल्याबरोबर जो येईल त्याला दुलत्ती मारायची हे काम सुरू होणार. मी नेहमी पाहिलेलं आहे. कुठे आश्रम केलं की 4 माणसं आले की त्याला तुम्ही इथे कशाला आले, तुम्ही कोण, तुम्ही इकडे येऊ नका, तुम्हाला इथे राहायचं नाही, तुमचं हे नाही, तुम्ही ते ठीक नाही, ते असं ठीक नाही, तसं ठीक नाही, अशा रीतीने त्यांच्याशी लोक वागायला सहयोगात. म्हणजे हे शोभतं का आपल्याला? असं जर आपण वागायला आलो तर आपल्याला शोभतं का? कबूल, काही लोक सहयोगाला लाभदायक नाहीत, काही लोक सहयोगाला त्रासदायक आहेत, काही लोकांच्यापासून काहीही होण्यासारखं नाही, कबूल. पण त्या लोकांना सगळ्यांना तुसडून वागायचं नाही. त्या सगळ्यांना हळूहळू आपल्यामध्ये आणायचं. जे त्याच्यातले वाईट असतील, जे त्याच्यातले कामातले गेलेले असतील त्यांचा आम्ही विचार करू आणि काढून टाकू. पण तुम्ही त्याबद्दल मात्र अगदी शांतपणा ठेवा. आपल्या जीवनामध्ये पहिले शांतपणा आणला, अत्यंत शांत झालं पाहिजे. हे मी सारखं सांगत असते की कबूल तुमच्या जीवनात खूप आतप आहे, खूप त्रास आहेत, सगळं काय, पण शांतपणा हा जीवनात आणला पाहिजे. हे मला तुम्ही आता ह्या वाढदिवसाला दान दिलं पाहिजे की माताजी आम्ही शांतपणा, अत्यंत शांत, बर्फाचा शांतपणा आला पाहिजे, अत्यंत सहन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय काम होणार नाही. आणि ते तुम्ही सहन करून सुद्धा तुमचं काहीही तुम्हाला होणार नाही, सगळं सहस्रारातनं निघून जाणार. जे काही तुम्ही सहन करता करता म्हणतात ते सगळं निघून जाणार आहे. तेव्हा माणसाने त्याबद्दल जास्त विचार करू नये. मी फार दुःखी, मला हा त्रास वगैरे हे कसलं काय आलं आहे? अहो तुम्ही संत झाले, आता तुम्हाला दुःख कसलं आलं आहे? संतांजवळ दुःख राहतात का? असा विचार ठेवला पाहिजे. आम्ही संत झालो, आम्ही फार मोठे झालो, आमच्याजवळ दुःख, आमच्याजवळ या व्यथा ह्या कशा असणार? आम्ही लोकांच्या व्यथा ठीक करणारे, आम्ही साबणासारखे सगळ्यांना धुणारे, आमच्यावरती कसा मळ बसणार? हा एकदा तुम्ही निश्चय कायम केला तर पहिल्यांदा तुम्हाला शांती लाभ होणार. थोडं लावून द्यायचं, जरा हलकं नाही होत हात जोरात. हां, तुमच्यामध्ये पहिल्यांदा शांती लाभ होणार आणि तो शांती लाभ झाल्याबरोबरच तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसू लागेल. जोपर्यंत मनुष्याच्या मनात शांती बसणार नाही तोपर्यंत काहीही व्यवस्थित दिसणार नाही, सगळं उलटं दिसणार. कोणत्याही माणसाबद्दल धारणा, कोणत्याही परिस्थितीबद्दल विचार, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्ही अशाशी तुमचे मन हलत असले तर कधीही स्पष्ट रूपाने दिसणार नाही. म्हणून पहिल्यांदा शांतीचा वास करायचा, शांती पाठ करायचा. आईने सांगितलं शांत राहा. शांत झाल्यावर तुम्हाला इतकं लक्षात येईल की सगळे संबंध कसे बनतात, सगळा आनंद कसा येतो, मैत्री कशी होते, कामं कशी होतात. तुम्ही अशात असले तर तुमच्यावरती जे देवदूत आहेत, तुमच्यासाठी जे सगळे आम्ही व्यवस्था केलेल्या आहे त्या सगळ्या व्यवस्था सुद्धा त्यांना समजते का त्यांना करायचं काय. एकदम धावपळ सुरू, घाई सुरू. काही लोकांचं म्हणजे राग नाही, पण त्याला प्रत्येक वेळी इथं ठेवू का तिथं ठेवू का, ह्याच्या डोक्यावर ठेवू का त्याच्या डोक्यावर ठेवू का, सारखा हात असा असा त्यांचा चाललेला असतो. तेही अशांतपणा आहे.
काही लोक रागीट असतात, तोही अशांतपणा. तरतरीचे अशांतपणाचे प्रकार आहेत. काही काही लोक बोलत नाहीत, राग आतमध्ये घेऊन बसायचं, बोलायचं, एकदम फटक्याऱ्याने वागायचं, किंवा एखाद्याने अगदी मी फार दुःखी असं तोंड करून बसायचं. हे काही साधू संतांचं लक्षण. साधू संत देण्यासाठी होता जगात, द्यायचं असतं दुसऱ्याला. तेव्हा जे साधू संत असतात त्यांच्याकडे कुणी आला तर त्याला ओलावा मिळाला पाहिजे, प्रेम मिळालं पाहिजे, त्याला समाधान मिळालं पाहिजे, परत त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्याला शांत वाटलं पाहिजे की या माणसाकडे गेलो बा, किती शांत वाटलं, किती शांत मनुष्य. अहो तुम्ही किती पंडित असले, तुम्ही ऐकलंय का कुठे वेदाचारी अमुक तमुक असले त्याच्या पायावर कुणी जातं का? एखादा फकीर जरी फटिंगण कुठं आला आणि एक रस्त्यावर एक साधू जर मनुष्य येऊन उभा झाला, जो साधू आहे त्याच्या सगळे पायावर जातात की नाही? तुम्ही किती सहयोगामध्ये विद्वान असला तरी तुमच्या विद्वत्तेचा उपयोग काय जर तुमच्यात शांतपणा नसला? चित्तात ज्याच्या शांतपणा नाही आहे त्या माणसाला कोण साधू म्हणणार? ही लक्षात गोष्ट ठेवली पाहिजे. पहिली गोष्ट मनुष्याच्या तब्येतीत, वागण्यात भारदस्तपणा आणि शांतपणा, थिल्लरपणा. प्रत्येक वेळा खिदळ खिदळ हसायचं हे फार कॉमन असतं सहयोगाचं, कारण आतून आनंद होतो, पण खिदळायचं हे बरोबर. एक भारदस्तपणाने मनुष्याने राहायला पाहिजे, भारदस्त राहणी वागण्यात सगळीकडे भारदस्तपणा. आणि दुसरं म्हणजे असं की आपल्यामध्ये जर काही निगेटिव्ह असलं तर त्याचे परिणाम दिसतात माणसाला. एखादा जर मनुष्य निगेटिव्ह असला त्याच्यातून सारख्या चुका होते, ह्याची मिस्टेक त्याची मिस्टेक, काही नाही काहीतरी मिस्टेक्स होत राहणार. मग असं कसं झालं माताजी, माझ्यातून असं कसं चुकलं, माझ्या कसं चुकलं? काहीतरी त्याच्यात खोड असल्याशिवाय कसं होणार? मग कोणची खोड आहे? मग माझ्यात काहीतरी निगेटिव्हिटी आहे. मग माझ्यात निगेटिव्हिटी आहे ना, मग मी ती काढून टाकते. पण माताजीनं आज येऊन असं नाही म्हणायचं माताजी मी काय करू, मी सगळं करते तरी होत नाही. सगळं करते पण मनापासून करत नाही. मनापासून जी गोष्ट होत नाही त्या गोष्टीचा परिणाम तुमच्यावर येत नाही. पुष्कळ पुरुषांना मी पाहिलं, आम्ही एवढी मेहनत करतो माताजी पण निगेटिव्हिटी काही जातच नाही. अशी कशी जाणार नाही? तुम्ही निगेटिव्हिटी नाहीच आहात, कशी जाणार नाही? सगळं निघून जाऊ शकतं, फक्त प्रयत्न हा केला. अजून सहयोगामध्ये कच्चे लोक पण पुष्कळ, हेही लक्षात ठेवा. सगळे पक्के नाही, कच्चे लोक पुष्कळ आहेत, तेव्हा सांभाळूनही राहायला पाहिजे. त्यातले काही कच्चे लोक असे आहेत की ते पैशाच्या लोभाने आलेले आहेत सहयोगात, नुसते पैसे मिळवण्यासाठी. पुष्कळशे लोक असे आलेले आहेत, नुसतं पैसे मिळेल किंवा मोठेपणा मिळेल, स्टेजवर फिरायला मिळेल, काहीतरी शिष्टपणा करायला मिळेल, लिडरशिप मिळेल, असेही पुष्कळ लोक येतात. पण तेही बदलणार, कारण त्यांच्या लक्षात येईल की खोटेपणा सगळ्यांना माहिती आहे, याच्यात काही अर्थ नाही. लोक हसतात, फार मोठे मोठे असे फिरत असतात पण लोक हसतात. उदाहरणार्थ एक गृहस्थ आमचे ह्याला यायचे होते दिल्लीला प्रोग्रामला, ते काय म्हणाले मी काही येऊ शकत नाही, मी फार बिझी आहे, मी अमुक आहे तमुक आहे, असं तसं झालं. तर एक सहयोगिनी होती, लहानशीच शहाणी होती, ती म्हणाली की त्या गृहस्थाला असं सांगा की जसा माताजींनी प्रोग्राम केला तसा तुम्ही मावळणकर हॉलमध्ये एक दिवस तरी करून दाखवा. तुमच्या प्रोग्रामला 4 तरी माणसं येतात का? पैसे देऊन सुद्धा येणार नाही. तुम्ही जरी फार मोठे असले, मिनिस्टर असले, मोठी माणसं असले तरी तुमच्या प्रोग्रामला 4 माणसं सुद्धा पैसे देऊन येणार नाही. तर तुम्ही स्वतःला काय समजता? तुमचा कोणावर काही अधिकार आहे का? कुणाबद्दल तुम्हाला प्रेम आहे का? कोणी तुम्हाला खरं हृदयापासून मानतं का? कोणी येणार नाही. आज तुम्ही मिनिस्टर म्हणून होतील उगीच तोंड पूजेला, पण खरोखर पाहिलं तर तुम्ही मावळणकर हॉलमध्ये म्हणे आज प्रोग्राम करून बघा, या माणसाला 4 माणसं सुद्धा भेटायची नाहीत. ॲडव्हर्टाईज करू द्या, लाखो रुपये खर्च करू द्या, 4 माणसं जरी प्रोग्रामाला आले तरी नशीब समजायचं. म्हणजे शेवटी अशी जी माणसं पुढारी पण घेतात, मोठं पण घेतात, स्वतःला मोठे समजतात, काहीतरी असतं स्वतःचा शिष्टपणा दाखवायचा वगैरे, ह्या लोकांना नंतर पाडावं लागतं. आश्रमात सुद्धा असं होतं नेहमी. आश्रमात एखादा मनुष्य असला की स्वतःला शिष्ट समजतो, मी म्हणजे काहीतरी विशेष, मग तो शिष्टासारखा वागू लागतो. आणि शिष्ट मनुष्य जो असतो तो महामूर्ख आहे. सगळे हसतात, हो चढलं वाटते हरभऱ्याच्या झाडावर, कळतं ना, मराठी भाषेत सगळे शब्द आहेत. हरभऱ्याच्या झाडावर चढले, आता व्हाईसराय फळ्यावर बसले, म्हणजे कळायचं काय डोक्यांचं करायला असं. बरं कळलं. तुम्ही ना हे असेच. तर एकंदरीत सगळ्यांची परिस्थिती सगळ्यांना माहीत असते आणि कुणालाही अशा माणसाविषयी आदर वाटत नाही. खोटा आव आणून खोटी गोष्ट करू, खोटे नसते स्वतःचं महात्म्य करू, कोणालाही कुणाविषयी आदर वाटत नाही. कारण प्रत्येक मनुष्य फार हुशार मनुष्य. थोडे दिवस होईल, थोडे दिवस तुम्ही चकवाल, उद्या जोडे घालतील, थुंकतील त्याच्यात, ती निघाल. माहिती आहे तुमचं. आज बसतात आकाशात, उद्या पडतात गटारात. हे का होतं? आपण विचार केला.
ह्या लोकांचं असं भवितव्य काय. आज तिथे बसलेले एकदम जाऊन तिथे जाऊन का पडतात. कारण असं की खोटेपणाचा एक वैशिष्ट्य आहे की खोटेपणा हा किळसवाणा असतो आणि तो समोर येऊन साक्षात उभा राहतो. आज जे लोक तुमच्या पुढे पुढे सुद्धा करतात तेही खोटे आहेत, तेही पडणार आणि तुम्ही पडणार. तेव्हा आपल्यामध्ये ही कुंडलिनी जागृत झाल्यावर ज्याला आपण म्हणू की चंडी जागृत झाली या देशात, चंडी जागृत झाली म्हणजे काय झालं. कुंडलिनी जागृत झाली म्हणजे खोटेपणा म्हणजे आपण सडेतोडपणा ठेवायचा त्याला, सडेतोडपणा. कुणी जर खोटेपणा केला तर तो मनुष्य हमखास पडतो. त्याबद्दल आपण काळजी करायला नको. तो सगळ्यांच्या समोर दिसेल की हे असे खोटे आहेत, त्यांच्यात हे दोष आहे, ते समोर येऊन उभं आहे. ह्या सहयोगाचा विशेष प्रकाश देण्याचा एक भाग झाला. तेव्हा जी नवीन मंडळी आलेली आहे तुम्हाला वाटतील हे खोटे आहेत, हे लप्पाछप्पी करतात, पैशाला आले, अमुक झालं तमुक झालं, काही असतं, तुम्ही त्याची काळजी करायची. त्यांची विचार आम्ही करणार, त्यांची व्यवस्था आम्ही करणार. तुम्ही स्वतःची व्यवस्था मात्र भारदस्त राजासारखी ठेवायची. कुणी कसाही असला, कसाही वागला तरी तसंच. असं जर तुमचं वागणं असलं तर कोणीही तुम्हाला हात लावू शकतो. पण लहान लहान गोष्टीत लोक भांडणं करतात, लहान लहान गोष्टीमध्ये. आता मराठीत नाही बोल्या, मग हिंदीत कशाला बोल्या माताजी, तुम्ही मराठीतच बोलायला पाहिजे. अरे पण हिंदी आपली राष्ट्रभाषा. पण या ना बघा, ज्या लोकांनी फॉरेनर्स आले त्यांनी तर कधी मराठी भाषा कशाशी गातात, त्यांना मराठी नावाची भाषा पण जगात आहे हेही माहीत नसेल. पण ते चुपचाप ऐकत बसतात. त्याच्यापासून शिकणं सांग, कारण त्यांनी तुमच्यापेक्षा पुष्कळ जास्त हरभऱ्याच्या झाडावर चढलेले, चांगले आपटलेत चढून चढून. त्यांना माहिती आहे हे हरभऱ्याच्या झाडावर ना आपटलेले आम्ही. आता तो आपटून आपटून आता टाकीचे घाव सुसून त्याच्या देव पण आलेले. अजून आपल्याला आपटायचं आहे. त्या आपटण्यासाठी आपण आता कशाला चढायचं वरती, जाऊ द्या. काय घोड्यावर बसायला नको. कागदी घोड्यावर बसून जी स्थिती होते ती स्थिती स्वतःची कशाला करून घ्यायची, सगळ्यांच्या समोर फटफजिती करून घ्यायची, सगळ्यांची फटफजिती होते. तेव्हा एक शहाणपणा धरून कोणताही खोटेपणाचा मोठेपणाचा आवाहनाचा नाही. सहयोगात तुम्ही पैसेवाले असाल तर असाल आपल्या घरात, माताजीला खरेदी करू शकतो. तुम्ही श्रीमंत असाल तर तिथेच राहा. तुम्ही मोठे मिनिस्टर असाल तर घरात बसा. तुम्ही कोणी असला तरी तुमचं काही महत्त्व इथे नाही. इथे मग तर फक्त हे आहे की तुमची कुंडलिनी कुठे आहे, तुम्ही सहयोगात कुठे आहे, तुम्ही कोणचे कोणचे सिद्ध केले, आपले चक्र हे मुख्य आहे. तो मनुष्य मोठा, बाकी मनुष्य मोठा नाही. हे साधू संतांचं राज्य. साधू संतांच्या राज्यात ह्या सगळ्या बाह्यातल्या गोष्टी बाहेर राहतात वाहण्यासारखी. त्या तुम्ही कोणत्या गाडीत आला, तुम्ही कोणते पैसे घातले, तुम्ही काय केले, याचं काही महत्त्व इथे कोणाच्यावर इम्प्रेशन पडणार नाही. तेव्हा ज्या गोष्टीचं खरंच जगामध्ये नेहमी इम्प्रेशन पडलं ते म्हणजे तुम्ही संत साधू कोणत्या लेवलचे आहेत ते पाहायला पाहिजे. ते संत साधू तुम्ही झाले पाहिजे. एवढा मोठा राजवाडा आहे, फोर्ट आहे आग्र्याला. मी गेले होते तिथे. तर ती रात्र झाली, संध्याकाळ झाली तर असं वाटायला लागलं की भूतखाना आहे, इथं काही आहेच नाही. जे मोठमोठे राजे झाले, राण्या झाल्या, काय काय त्यांनी दागिने घातले असतील, पुरुषांनी काय काय नखरे केले असतील, काय झालं असेल ते झालं असेल, सगळं संपलं. बाहेर आले तर तिथे एक मदार आहे, तिथे एक दीप जळत होता. त्या लाईटमुळे आम्ही खाली येऊ शकलो नाही, तर लाईटच नव्हती. विचारलं बा ही कोणाची, तर म्हणे हे फकीर होते आणि हे अकबर बादशांचे गुरु होते, पण ते कधी आतमध्ये राजवाड्यात गेले नाही, म्हणून अकबर बादशांनी त्यांची कबर इथे बांधली. केवढी मोठी गोष्ट आहे, केवढी मोठी गोष्ट आहे की आज त्या माणसाची तिथे अजून दिवा लागला जातो. आणि त्या एवढ्या मोठ्या मालामध्ये एक दिवा नाही, अंधार. कोणाला माहीत नाही कोण राजरे झाले, कोण राण्या झाल्या, सगळ्यांच्या कोणाच्या कबरी तिथे असतील, काय असेल ते असेल. तेव्हा मनुष्याचं जे राहतं, परमनंटली जे राहतं ते काय आहे, ते त्याच्यातलं ऐश्वर. आणि ते ऐश्वर त्याच्या आत्म्यातलं आहे. ते आम्ही सहयोगाने मिळवायचं. आम्हाला दुसऱ्या लोकांचं सारखं ऐश्वर मिळवायचं नाही, जे टिकाऊ नाही आहे, जे निरंतर राहणार आहे ते मिळवायचं. आणि ते मिळाल्यानंतर वाटलं पाहिजे, दिलं पाहिजे, लोकांना बरं केलं पाहिजे, त्यांना फायदे झाले पाहिजे, त्यांच्यापर्यंत कडे करुणेच्या भावनेने पाहिलं पाहिजे, सगळ्यांना प्रेमाने वागवलं. हे एकदा जर वाढत चाललं तर मला वाटतं की ह्या देशाची तर काय हजारो देशांची आपण स्थिती ठीक करू शकतो. पण पहिल्यांदा तुम्ही तयार व्हायला पाहिजे. माझ्या एकटीच्यानी होणार नाही. जसं हे आहे ह्याच्यात मी बोलते, पण ह्याला काढायला किंवा ह्याच्या आवाजाला न्यायला सुद्धा काहीतरी पाहिजे ना. तसंच तुमचं आहे. तर तुम्ही अगदी पूर्णपणे पोकळ असलात,
त्याच्यातनं ही शक्ती अशी सुंदर वाहे की जसं मी काल म्हटलं होतं की ते व्हायचे दिवस आले. विश्वाचं कमळ उघडायचं आहे. विश्वाचं सहस्रार दल उघडायचं आहे. शतदलाचं कमळ उघडायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक एक दलं आहात. ते काही जास्त कठीण काम नाही. सगळ्यांनी जरा मेहनत केली, स्वतःची ध्यान धारणा स्वच्छता ठेवायची, मेहनत करायची. घरातच आपल्या म्हणायचा आमचा आश्रम आहे. आम्ही आश्रम वासी आहे. आश्रमवासी सकाळी उठून ध्यान धारणा पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करून जे काही कार्य करायचे असते, परत संध्याकाळी ध्यान धारणा, परत जिथे प्रोग्राम असेल त्या प्रोग्रामला जायचं. कुठेही प्रोग्राम असला तरी तो गाठायचा. आपल्या तिथे जवळपास करू शकतो का एखादं केंद्र तिथे सुरू करायचं. 4 माणसं जोडायची. त्या सहयोगाला हळदी कुंकाला बायकांनी बोलवायचं, सहयोग सांगायचा. असं आम्हाला माताजींनी दिलेलं आहे, हे मिळालेलं आहे, हे सगळीकडे सांगत सुटायचं. सुसमाचार सगळ्यांना द्यायचा. अशा रीतीने सहयोग वाढवायचा. आणि जी मंडळी अजून अर्धवट आहेत त्या लोकांना जरासं प्रेमाने घ्यायचं, त्यांना बसवायचं. हे करा म्हणजे बरं होईल. ते हडूस फुडूस करून होणार नाही. त्याला फार प्रेमाने वागवायला पाहिजे. ही गोष्ट पहिल्यांदा मी सांगते. अत्यंत प्रेमाने सगळ्यांना जोडून घ्यायचं. त्यांच्यावरती सगळ्यात जास्त प्रेमाचं इम्प्रेशन पडतं की तुम्ही कशा. एका बाईला मी दिल्लीला पाठवलं की तुम्ही जाऊन आशीर्वाद होता. तर तिने मला सांगितलं वहाँ तो बंदरों का राज चल रहा है. मतलब बंदरों का राज चल रहा है और क्या माताजी, उन बंदरों के बीच मुझे नहीं जाने का. कहाँ आप और कहाँ आपके बंदर. मला काही समजेच ना. बंदर कैसे रह रहे वहाँ. म्हणे वहाँ एक से एक तूफान आदमी रहता है. ज्याच्याशी बोला तोच म्हणे हरभऱ्याच्या झाडावर. बरं म्हटलं कोई हर्जा नाही, हम उनसे बात करेंगे, ठीक करें. पण इतकं वाईट नसणार. मी तुम्हाला सांगते इतकं वाईट नसणार. पण इम्प्रेशन असं पडतं माणसाचं. जराही तुम्ही जरासं शिष्टपणा केला की इम्प्रेशन वाईट होतं. म्हणून अत्यंत नम्रपणाने राहायचं. दुसरं सांगायचं म्हणजे की पारंपरिक मनुष्याने असायला पाहिजे. आपल्या भारतीय परंपरेला उतरणारे आपण असायला पाहिजे. आता समजा एखाद्या आश्रम आपला झाला आणि तिथे जीन घालून की केस कापून एखादी बाई उभी असते, तिने हाय सुरू केलं होते म्हणजे आहे हे कसलं काय आश्रम. आपलं काही मॉडर्न आश्रम नाही, अनादी आश्रम आहे. ते काय असं नाही की आपण तिथे मॉडर्न वस्तू आणल्या आणि मॉडर्न पद्धतीने राहतो, मॉडर्न ह्याने बोलतो. तसं काय करायचं. ट्रॅडिशनल होणं वेगळं आहे आणि ग्लॅमरस होणं वेगळं आहे. आपल्याला ग्लॅमर सहयोगाला मान्य नाही आहे, मान्यच नाही. पण ट्रेडिशनली राहायचं. म्हणजे असं नाही की विवाहित स्त्रीनी अगदी भूतासारखं राहायचं. आपल्याकडे तर विद्वांनीसुद्धा व्यवस्थित ट्रॅडिशनली कपडे घालायची असं ठरवलं. तेव्हा ट्रॅडिशनली राहायचं. पुरुषांनीसुद्धा ट्रॅडिशनली राहायचं. जास्त साहेबीपणा करायचा नाही. तर मी परवाच एक थट्टे सांगितलं की साहेबीपणाचं लक्षण असं असतं की जेव्हा काहीतरी साहेबीपणे दाखवायचं तर बो वगैरे लावून लोक येतात, तर लोकांना असं वाटतं की हा बेररच आहे की का. कुणाला हे वाटत नाही की हा कुणी साहेबाला मोठे पैसे खर्च करून बो लावून गेले. कशाला पाहिजे. आपल्या देशातले कपडे फार सुंदर आहेत. त्या पारंपरिक ह्या देशात आले. त्यांनी आपल्यासाठी थंड राहतं, बरं राहतं, व्यवस्थित राहतं, दिसायला सुंदर दिसतं. त्या दुसऱ्यांचं फालतू अनुकरण करायला नको. शक्यतो माणसांनी पारंपरिक स्थितीने राहिलं पाहिजे. विशेषतः आश्रमामध्ये परंपरेने राहिलं पाहिजे. आपल्याकडे परंपरागत जी आवभगत आहे, जी बोलण्याची पद्धत आहे, गेट आऊट वगैरे आपल्याकडे शब्द नाही. असे आपण बोलत नाही कधी. गेट आऊट, उठल्या सुटल्या, वॉच रॉंग असे आपल्याकडे असे शब्द बोलत नाहीत. किंवा आय हेट यू असं आम्ही म्हटलं असतं लहानपणी तर बाडलांनी ठोकून काढलं असतं कोणाला. आय हेट यू असं फार म्हणतात इंग्लिश भाषेत. आय हेट यू म्हणजे तुम्ही आहात कोण. हेट यू म्हणजे काय. पण यांच्याकडे असं पण म्हणू का मला तुझी घृणा वाटते. तर लोक देतील तो बडा तुझं असं का तुला घृणा वाटते का, आता तुझं नाक ठीक करतो. तिकडे ही अशी पद्धत आहे बोलायची. ती आपण शिकायची नाही. इंग्लिश पद्धत शिकायची नाही. हे वेस्टर्न शिकायचं नाही. हे चांगलं नाही. आय हेट यू म्हणजे काय. आपल्याकडे अशी पद्धतच नाही आहे बोलायची. कुणी आलं तर भाग्य परम भाग्य या बसा तुम्हाला काय पाहिजे ते. अहो तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे लोकांनी हरिश्चंद्रांनी सगळं राज्य देऊन टाकलं. लहान मुलाला मारून टाकलं. कुणी काय केलं. ज्यांनी जे मागितलं ते आपण आपल्या पाहुण्यांना देत असू. पण आता ही इंग्लिश लोकांची पाहुण्यांची पद्धत जी आहे म्हणजे वेस्टर्न लोकांची ती आपल्या लोक. आणि असे भयंकर शब्द तोंडात घाणेरडे शब्द शिव्या गाळीचे मुळे चाणायचे. अगदी सोज्वळ शब्दांनी आपण जसं एखादा बाळबोध घराण्यातले लोक जसे वागतात तसं आपण वागलं पाहिजे. तुमची आई अत्यंत बाळबोध आहे आणि तसंच तुम्ही वागलं पाहिजे. आणि हे अगदी वाईट तऱ्हेचं बोलणं मी अगदी ऐकलं की मला फार आश्चर्य वाटतं. आता तुमच्या आया बदलल्या. मी तुमची आई. तेव्हा तुमची आई जर तशी बोलत असली तर ते विसर.
आणि माझ्यासारखं वागायला सुरुवात करा. आणि कोणची अशी गोष्ट बोलायची नाही. मुख्य सांगायचं म्हणजे प्रेम आणि शांती या दोन गोष्टींचं तुमच्यातनं पूर्णपणे प्रकाश मिळाला पाहिजे. लोकांना सांगितलं की तो मनुष्य प्रेमाचा आणि शांतीचा अवतार आहे असं मला ऐकायला मिळालं. म्हणजे मला फार आनंद होईल. एवढं मला तुम्ही प्रेमाचं आणि शांतीचं दान आज द्यावं हे माझं मागणं आहे. I have just told them that you should not try to copy the Western style of ego-oriented society where people use harsh words, because then we think we have modernized ourselves. You see, to say harsh words to somebody, what do I care? I hate you. All these sentences we have never used, you see, which is unknown to us. I mean, anybody to say like that is unmannerliness. How can you say such a thing? I hate you. But now I have heard people talking like this in our country. I hate you. What's wrong with us? Who are you to say it? Like that, we don't talk. You see, this is not the way to talk at all. Any person who comes from a good family would not talk like this because it reflects on the family. But the language is more copied here than there. I am surprised sometimes when I hear the people, they talk in the buses, in the taxis, in the things, the way they use languages. You see, something I can't understand. So I have asked them that the language should be full of love and with our own traditional style. The way, you see, we wouldn't even scold our children. If you have to scold their children, we use language which makes them over honorable, बहुमानार्थी. म्हणजे जर समजा कोणाला म्हणायचं असं, आता जसं आज आमचे दामले साहेबांनी चोळणा घातला तर बरं वाटलं, आता मला म्हटलं शिवाजी महाराजांसारखं दिसून राहिलं, तर मग म्हणायचं यावे शिवाजी महाराज, म्हणजे शिवाजी महाराज घाबरले. मग अशी आपल्याकडची पद्धत असेल. करेक्शन करायचं म्हणजे यूज टू डू इट दिस वे, पण ते दी करेक्शन ऑफ द अदर साईड इज नॉट प्रॉपर बिकॉज दॅट नेवर इट करेक्ट्स. सी, दॅट्स वाय यू कॅनॉट कंट्रोल युअर चिल्ड्रन. ऑल द टाइम इन्सल्टिंग देम, इन्सल्टिंग अदर्स, insulting methods, you see, and this emotional blackmail and all this nonsense is not at all traditional in this country. And those who try to do it will be thrown out. I can tell you, in Sahaja Yoga you cannot work. You should not have all these ideas of insulting people, of bringing them into situations when there can be insulting. This is all modern style. So we should not do like that. In Sahaja Yoga, we should behave in such a way that we should be dignified. Behaving our style is our tradition, is Sahaja Yogic tradition is this, that we talk to people in the most sophisticated manner, in the sweetest manner, in the most affectionate manner and inviting manner. And that is how we all should speak. So this is first thing I ask, that in your expression of your love, there should not be a thing that you should shout. Now I do shout at some people who have bhoots in them, but by that the bhoots run away. But if you shout, you get the bhoots. The bhoots don't run away, they get at you. So better not do it. If you have my powers, you can do that, but you don't have. If you shout at the person who has bhoots, you get the bhoots. So be careful. Don't try my tricks. You see, I am a different type of a person and I do everything so understandingly, which you do not. So when you follow me, you should follow me the way I am, on the side where I forgive, the way I am loving, I am affectionate, not where I am terrible. You shouldn't do that, because my terrible nature has got the undercurrent of my love, which you don't have, and you don't have these powers. So don't try those tricks with anybody else. You have no right to shout at anyone or to get angry, because if you shout, you get back all the puts into it. They provoke you. They provoke you that so that you get caught up into it and you get absolutely ruined the more you try to. So the best thing is to stand in the center and have affection and love, the power that I have given you, that you have. Develop that power of love. First you develop that power of love. Then you don't have to worry, you don't have to shout, you don't have to say anything. Your power will become the kruta. It will work out itself and create that beautiful atmosphere that we want to do. We don't want anybody to be ruined. But if you start shouting at people, they'll all run away. Especially in the ego-oriented society, you should not shout at all. That will not appeal to anyone. If you shout at anyone in the ego-oriented society, you will always distract them and they'll run away. So I have to tell you that you might be the highest of highest. First thing you have to give me today is that
in your talk, in your behavior, in your heart, you will reside one with love. And the second thing I want to ask is that you should be peaceful people. Try to have peace with yourself. Don't fight with yourself. Now the Western people have one problem, they fight with themselves. How is it this is happening to me? I am so bad, I am no good, I have done this, I am so bad. If you go on fighting with yourself, then you will become weak. On the contrary, you must say, I am so good, what's wrong with me? I have got realization, what's wrong with me? Have that confidence in you, and then it will work out. And as a result of that only, you start shouting at others. But supposing you understand that there is nothing wrong with you, you have to be peaceful. We all have to be very peaceful people, and you have seen my peaceful nature has solved so many problems just like that. So try to achieve that peace within. That peace should not be lost at any cost, and should not be also expressed outside in a way like I sometimes, my peace itself becomes terrible. But you don't have that kind of possibility, so you just don't do it. You just don't do it. Never do it that way. Try to be extremely peaceful. Try to make your forehead relax. Many people come to me, it's like this, you see. Then I just know that there's a big bhoot on the head sitting. Then I shout at them. Keep your forehead relaxed. Relax. I'm not doing anything. Mother is doing everything. Relax. 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 If you relax, you will find that your heart will open. My heart cannot open. Why? Why can't you open your heart? Because you have no trust in yourself. Try to trust yourself. Open your Agya, open your Ekadasha and your Sahasrara, and your heart will open. Once your Sahasrara is open, your heart will open automatically. So you will have a peaceful life. So today I am asking for two things from you. It's a funny thing that a mother has to ask for a gift. And the gift you have to give, first one, is that you should be peaceful people. You should express peacefulness through your own character, talking. But it doesn't mean that you should be people who are bleak or who are, we can say that, are morbid people or people who tolerate nonsense. No, there is a way of resistance, but a resistance of a peaceful resistance, that you are not afraid of anything, you are not frightened of anything, you are not going to bow down to anything, you are not going to compromise with anything, but you are peaceful. That sort of a temperament you must develop and also express outside is very important. And second one is this love, this peace and all this should express your love to others. Love to others. Like now everywhere, within next 1 or 2 years we will have ashrams. I am sure of that. And in the ashram I would like to see people having loving, caring, affectionate, patronizing, beautiful attitude towards the people who come there. On the contrary, if you do not have, your ashrams will be all reduced to zero. It has happened in many places, it will happen everywhere. So you don't blame me why our ashrams don't run good. It will be your responsibility to see that it is your mother's house, and people are coming to the mother's house, and how a mother would treat these people with love, affection, with whatever you have. You can start, but give to others. Look after them. Give them all the kindness and sweetness. So the impression of people, even if your slightest not like that, people will think this is a very arrogant personality, and how can it? So you have to be a top class person to be in charge of an ashram. If a person who is a mediocre, you should not appoint. By God's grace, I am sure by next year you will have all the lands in your hand, and all your ashram will start by next year in every country. May God bless you. This is what I give you on my birthday today, that you all will have your ashrams properly established by the end of next year. But first two things you must, the conditions are. First two conditions should be there. If you are not good for that, God will never give you an ashram, because He doesn't want to give ashram to some funny people. It becomes sort of a recluse for people who have no place anywhere, come and sit in the ashram. So unless and until you have people of that level who will remain peaceful and loving,
you will not establish. But if you do, I'm sure by next year you should be able to have ashrams in every place. May God bless you. निशब्द ध्यान में बैठते हैं। परम पूज्य श्री माता जी, आपकी परम कृपा में हम सब एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व बन जाए। श्री माता जी, आपकी परम कृपा में हम सब आपके श्री विराट स्वरूप के अंग प्रत्यंग बन जाए। अपनी ध्यान धारणा और सामूहिक कार्य की तपश्चर्या से हम श्री आदिशक्ति के एक प्रभावी और प्रभावशाली माध्यम बन जाएं। परम पूज्य श्री माता जी, आज का यह सामूहिक ध्यान हम आपके श्री चरणों पर समर्पित करते हैं। कृपावंत होकर हम सबको और इस संपूर्ण विश्व को आशीर्वादित कीजिए। श्री माँ को प्रणाम करेंगे और सामूहिकता में कुंडलिनी चढ़ाकर बंधन लेंगे। आज का यह ध्यान केंद्र यही संपन्न होता है। जय श्री माता जी।